निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। या शुभम भवतु। गुरुदेव, सूर्योदय झाला आहे, आपण अडबंगीला भेटूया। अवश्य। नवनाथांमधील एक नाथ इथे पोहोचला आहे आणि जगाला त्याची कल्पनाच नाही। आपण इथे आलो आहोत हे देखील त्याला ठाऊक नाही। असं नाही, आहे त्याला कल्पना। अडबंगी जागा हो, जागा हो अडबंगी। गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। श्रीपाद 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 श्रीपाद, माझ्या अंगाची लाई लाई होत आहे श्रीपाद, समजा अंग भाजून निघाले। काहीतरी कृपा कर आणि मला यात नाही। यांनी तर माफी भी मागितली, पण तरी भी त्रास काऊन होतोय? भाऊने मनापासून क्षमा मागितली नाही, पण त्यांचं मन अजूनही सांगत आहे की तुमचंच योग्य आहे, यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे। दुसऱ्याचं अहित व्हावं म्हणून तुम्ही वाम मार्ग निवडला होता। मला समजा मान्य, मी पुन्हा तुमची माफी मागतोय, मला वाचव। तुम्हाला जो पश्चाताप व्हायला हवा होता तो झाला नाही। अजूनही तुमच्या मनात सूड उगवण्याची भावना जिवंत आहे। जोपर्यंत ती सुटत नाही तोपर्यंत तुमची यातून सुटका नाही। अडबंगीचा अडबंगी नाथ झाला आहे। आता या निर्जन वनातून बाहेर चल। मी नाही येणार।
अडबंगी, बालपण आठव. माणिक, माणिक आहेस ना तू? ये. मी आका येऊ? कारण आम्ही तुझी प्रतीक्षा करतो आहोत. मग मी काय करू? कुणाशी नीट बोलायचं नाही, समोरच्या व्यक्तीचं नीट ऐकायचं नाही, असं तू ठरवलं आहेस का? मला जे वाटतं तसं मी वागतो आणि तसंच करतो. माणिक, आम्ही स्वतःहून तुला भेटायला आलो आहोत. तुम्ही कोण ते कळलं नाही. तुझ्या मुलाला त्याच्या वागण्यावरून, बोलण्यावरून बोल लावू नकोस. कारण तुझा हा लेख खूप मोठा होणार आहे. तो सिद्धत्वाकडे पोहोचणार आहे. मला आधी सांगा, तुम्ही कोण आहे ते? हे माझे गुरु श्री गोरक्षनाथ आहेत. गोरक्षनाथ हे प्रतिशिव आहेत. तुम्ही काय सांगताय ते मला काय बी कळना बघा. तुझ्या प्रत्येक प्रश्नाला काळ हेच उत्तर आहे. आणि एक गोष्ट कायम ध्यानात ठेव माणिक, गुरु कृपेशिवाय तुला ज्ञान प्राप्त होणार नाही. गुरुदेव, म्या मनामध्ये पुन्हा असा विचार आणणार नाही. मला यातनं बाहेर काढ. मी तुमच्या पाया पडतो, पाया पडतो. चुकलं आमचं. एक डाव माफी कर. पुण्यांदा असं होणार नाही. तुम्हाला ह्यातून वाचायचं असेल तर नानांच्या घरी जा. त्यांच्या आणि काकूंच्या पाया पडा आणि मनापासून क्षमा मागा. भाऊ, श्रीपाद सांगतोय तसं कर. तुला तुझा संसार महत्वाचा नाहीये का? का उगीच असा वाईट विचार करता तुम्ही? वय शिरपत, मी लगेच येतो. शुभम भवतु. ललाटी शोभत त्रिपुंड, सिद्ध योगी वितरागी, धग धगते तेज कुंड. सज्जनासी संजीवन, दुरितांचे निर्दालन. जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात, काळाच्या मंथनात. दुम दुमतो, दुम दुमतो, दुम दुमतो, दुम दुमतो. एकनाद व्यापुनी त्रिभुवन. नवलांकित नवरूपा, बोलूयात आपण. तेजोमय जणू प्रभात. नवलांकित नवरूपात, तेजोमय जणू प्रभात. अद्भुत चैतन्य रूप, विहरती चराचरात. दुम दुमतो, दुम दुमतो, दुम दुमतो, दुम दुमतो. एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. अलख निरंजन. मी आग्रह धरला म्हणून तुम्ही सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर ह्या 4 ज्योतिर्लिंगाची स्थापना केलीत. होय पार्वती, ही शक्तिपीठ निर्माण होण्यामागे तुझी प्रेरणा आहेच. सृष्टीच्या कल्याणासाठीच तुला ही कल्पना सुचली आहे. आता 5वे ज्योतिर्लिंग कुठे स्थापित व्हावे असं तुम्हाला वाटतं? मीही तोच विचार करतो आहे. ही ज्योतिर्लिंग पृथ्वी तलावर विविध प्रदेशात असायला हवीत. तुमच्या विचार मंथनातून आता कुठले स्थान निश्चित होते आहे? मला 5 नद्या वाहताना दिसत आहेत. ज्या ठिकाणी 5 नद्या एकत्र आहेत
अशा ठिकाणी 5वे ज्योतिर्लिंग स्थापित व्हावे असं मला वाटतंय. असे ठिकाण कुठे आहे स्वामी? ते स्थान हिमालयात आहे, कैलासापासून काही अंतरावर. परंतु अशा दुर्गम स्थानी भक्त कसे येतील? त्यांना इथे येण्यासाठी अनेक दिव्य पार करावे लागतील. इथे येणं हीच भक्तांसाठी परीक्षा असेल पार्वती. तूही अनेक डोंगर पर्वतांवर विविध रूपात स्थित झाली आहेस. अशा ठिकाणी दर्शनासाठी आराधनेसाठी येणं ही भक्तांसाठी मोठी कसोटीच आहे. तिथे येतानाच्या हाल अपेष्टा सहन करून जो तिथे पोहोचेल त्याच्या सर्व इडापिडा दूर होतील. पुढील ज्योतिर्लिंग स्थापन होताना माझ्या मनात हाच उद्देश आहे. नाना, अव नाना, नाना बाहेर या, बाहेर या. भाऊ काय रे? अव काय होतंय तुम्हासनी? मला माफ कर, मी तुझ्या पाया पडतो. अरे भाऊ, अरे हे काय करतोय? माझ्याकडनं लय मोठी चूक झाली आहे बघ. आम्ही तुमचं वाईट चित्ता नव्हतं पाहिजे. अगं पण तुम्ही आधीच माफी मागितलीये की. पण तरी बी आमच्या मनात तुमच्याविषयी राग होता आणि त्याचाच त्रास ध्यासनी होतय. पूर्ण अंग भाजून निघाल. मी तुला पुढे त्रास नाही द्यायचा ना. अरे भाऊ, श्रीपाद मानला म्हणजे मी तुला कवाच माफ केलंय. अव आता आमच्या मनात तसं काय बी नाही. तरी बी मी तुमची माफी मागतोय. गावकरी हो, मी तुम्हासनी बी एक सांगून ठेवतोय, कुणाचा बी वाईट करायचा इशान मनामध्ये येऊ देऊ नका. सरळ मार्गाने चला. परमेश्वराच्या नजरेतनं काय बी सुटत नाही. मी तुझी आणि शिरपाची मनापासून माफी मागतोय. शिरपाद, अरे कृपा कर. माझा तरस कमी झाला. अगं समजा अंग मोकळं झालंय बघ. ही समधी शिरपाचीच कृपा आहे. अडभंगी, तू ह्या निबिड अरण्यात आहेस, परंतु बाहेरच्या जगामध्ये किती किती काय काय घडलं आहे ह्याची तुला कल्पना आहे? आता हा निर्जनवास संपव आणि बाहेर पड. अडभंगी, तू इतकी कठोर साधना केली आहेस, त्याचा उपयोग लोकांना व्हायला हवा. अडभंगी, इथे जवळ जो प्रदेश आहे तिथले लोक त्राहिमाम करतायत, त्यांना पाहणारं कोणी नाही. अडभंगी, तू आता कार्याला प्रारंभ कर, आम्ही येऊ तुझ्या सोबत.
जालेंदर कानिफ, नाथ पंथाचा असा जयघोष करा की सगळ्यांना कळू दे, अडबंगी येतो आहे. आदेश अलख निरंजन. प्रत्येक नाथाचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य आहे, स्वतःचा स्वभाव आहे. अडबंगीचंही तसंच आहे. ज्याला कसलंही बंधन नाही, जो मुक्त आहे, तो ऊर्जेचा स्रोत आहे. हा अडबंगी लोकांचं कल्याण करणारा आहे. केवळ त्याला लोकांसमोर आणायचं आहे. पार्वती, नाथांच्या कार्यात आता तुलाही सहाय्यभूत व्हायचं आहे. माझी त्यांच्यावर कृपा आहेच. तसं नाही पार्वती, तू शक्तिरूप आहेस आणि दिवसेंदिवस कलीचे बळ वाढत चालले आहे. मनुष्याचा काम, क्रोध, लोभ, मत्सर वाढत चालला आहे. त्यांचे संचित पुण्यकर्म कमी होत चालले आहे. अशा वेळी संघर्ष आणखी कठीण होऊन जातो. नाथांनी माझी आराधना केली, माझे आवाहन केले, तर मी त्यांच्या सहाय्याला जाणार हे निश्चित. आता सगळे नाथ त्यांचं कार्य आणखी तीव्र करणार आणि त्यांना तेवढाच तीव्र विरोध होणार. अशा वेळी आपण त्यांच्या पाठीशी उभा राहायला हवं. मला हे ठाऊक आहे की ते आपलेच कार्य करत आहेत. प्रत्येक नाथ बालपणात कैलासात प्रत्यक्ष किंवा सूक्ष्म देहाने आलेला आहे. मला ते माते समान सन्मान देतात. मी त्यांच्या पाठीशी आहे. मोठ्या कार्याला आरंभ होत आहे. ध्यान असू दे. अडबंगी, ये श्री महादेवांच्या पाया पड. महादेव, ते तर आत आहेत माझ्या. बाहेर पाया पडायचं काहीच कारण नाही. अडबंगे, तुझ्या आत शिवत्व आहे, तसंच या सृष्टीच्या कणाकणातही शिवत्व आहे. अडबंगी, गुरु आज्ञा म्हणून तरी प्रणाम कर. आपल्या नाथपंथामध्ये गुरु आज्ञा म्हणजे ब्रह्मवाक्य. नवनाथ मला अत्यंत प्रिय आहेत. माझाच अंश आहे त्यांच्यात. अडबंगी, तू मला नमस्कार नाही केलास तरी चालेल, कारण
मी तुझ्या आत आहे.